राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनानं एक दमदार, दिलदार मित्र सोडून गेला, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे आणि हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारं आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे.